नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. फॉर द रिएक्शन दिलेले आहेत. रेट लॉ इज, याचा रेट लॉ असं दिलेला आहे. हाऊ डज द रिएक्शन रेट चेंजेस इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज डिक्रीज्ड बाय ए फॅक्टर ऑफ 5. याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन आहे, तो इथं नाहीये टाईप केलेला. जर दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट ऑफ रिएक्शन वरती काय परिणाम होईल असं त्यांनी विचारलंय. कन्सिडर करूया. रिएक्शन तर काय आपल्याला लागणार नाही, रेट लॉच पाहिजे याच्यामध्ये. रेट इक्वल टू K इंटू ब्रॅकेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br OH मायनस. अर्थ हे SN2 मधलं आहे. बघा, आठवते का रिएक्शन त्याची? हे तुमचं बेसिक इक्वेशन. आता त्यांनी काय केले, रिएक्शनचा रेट कसा चेंज होईल जर OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन फॅक्टर ऑफ 5 ने डिक्रीज केलं. म्हणजे मग तुम्हाला इथं काय कन्सिडर करावं लागेल? फर्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन असं कन्सिडर करावं लागेल. CH3Br च्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये काहीही चेंज केलेला नाही. म्हणजेच CH3Br this concentration is kept constant. त्यानंतर OH मायनसचं फायनल कॉन्सन्ट्रेशन हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या 1/5 टाइम्स घ्यायचं आहे. हे असं घ्यायचं आहे. मग रेट काय असेल असं त्यांनी विचारलंय. मग रेटला आपण R कन्सिडर करू इथं. तर R2 इक्वल टू क्वेश्चन मार्क हे त्यांनी विचारलंय. आता याचे R2/R1 तयार करून घेऊया. CH3Br त्यानंतर OH मायनस डिव्हायडेड बाय मध्ये असंच येणार. CH3Br त्याचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट घ्यायचं आहे, त्यामुळे त्याला 1-2 काही लिहिलेलं नाहीये. 1-2 लिहून इक्वल जरी लिहिलं तरी पण चालतंय, काय अडचण नाही. हे असेल. आता याच्यामधलं K आणि CH3Br हे कॅन्सल होईल. ह्या सेम व्हॅल्यूज आहेत ते कॅन्सल होईल. OH मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन त्याच्या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरतो. ही व्हॅल्यू यूज करायची आहे याच्या ठिकाणी इथं. हे असेल. याच्यामधले हे पण कॅन्सल होईल. तर 1/5 येणार. Therefore, R2 इक्वल टू 1/5 टाइम्स R1. याचा अर्थ रेट ऑफ रिएक्शन डिक्रीजेस बाय ए फॅक्टर ऑफ 5 असेल. त्यांनी जसं इन्फॉर्मेशन दिलेलं आहे डिक्रीज्ड बाय ए फॅक्टर ऑफ 5, तसं रेट ऑफ रिएक्शन सुद्धा 5 फॅक्टरनं डिक्रीज होईल. आता सेकंड पार्ट त्याचा एक घेऊया. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ रिएक्टंट्स आर डबल्ड म्हटलंय. म्हणजे आता तुम्हाला इथं असं घ्यावं लागेल, concentration of CH3Br final concentration it is equal to 2 times initial concentration of CH3Br. म्हणजे OH मायनस साठी सुद्धा तसंच करायचं आहे. फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस इज इक्वल टू हे असं आहे.
आणि R2 इक्वल टू काय येईल असं विचारले. परत एकदा तेच इक्वेशन रेशो घ्या. असेल. आता इथं जिथं ट्वाईस जिथं फायनल व्हॅल्यूज आहे 2 न दिलेल्या त्या ठिकाणी या व्हॅल्यूज वापरून घ्या. तोपर्यंत एक किरकोळ सिम्प्लिफिकेशन करू शकताय. के ला के तेवढं कॅन्सल करून टाका. आता याच्यामध्ये या ठिकाणी ही व्हॅल्यू वापरूया. इथं ही व्हॅल्यू यूज करायची आहे. हे असेल. त्याच्यामधलं हे टर्म कॅन्सल होते. हे 2 into 2 ते येणार 4. याच्यावरून येणार R2 इक्वल टू 4 टाइम्स R1. इथे लिहू शकताय therefore rate of reaction increases by a factor of 4. असं त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. In a first order reaction, the concentration of the reactant decreases from 20 millimole per decimeter cube to 8 millimole per decimeter cube in 30 minutes. What is the half-life of the reaction? काय दिलेलं आहे बघा. सगळं एकत्र करूया पहिला गिव्हन डाटाच्या फॉर्मॅटमध्ये. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. हे 0 इक्वल टू 20 मिलीमोल पर डेसिमीटर क्यूब. ह्याचं फायनल व्हॅल्यू होते 8 मिलीमोल पर डेसिमीटर क्यूब. टाइम सांगितलेला आहे 38 मिनिट्स. 38 मिनिटांमध्ये हा चेंज होतो. व्हॉट इज द हाफ लाईफ ऑफ रिएक्शन? हाफ लाईफ विचारलेला आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला के फाइंड आउट करावं लागेल. के इक्वल टू 2.303 divided by t log to the base 10 A0 divided by 80 हे असेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. 2.303 divided by 38 into log to the base 10 आणि A0 आहे 20, हे आहे 8, हे 20 डिवाइडेड बाय 8 म्हणजे 4 पंचे 20, 4 दुने 8 येणार 2.5 येणार इथं.
therefore k equal to 2.303 divided by 38 log to the base 10 of 2.5. तर हे आपल्याला लॉगनं सोडवावं लागेल. त्यातलं 25 2.5 आहे, त्याचा लॉग 3979 आहे. चेक करू शकताय तुम्ही. k इक्वल टू 2.303 इंटू ह्या 2.5 चा लॉग येणार 0.3979 डिव्हायडेड बाय 38. आता हे लॉगनं 23 चा 03 मध्ये 36 23 असं काहीतरी आहे. 23 चा 0 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 36 17 आणि 6 36 23 येतोय. इकडे घेतोय त्याचं कॅल्क्युलेशन 0.3623 त्यानंतर बार 1.39 चा 7 मध्ये 9 चा मेन डिफरन्स 39 7 मध्ये 9 चा मेन डिफरन्स तो येणार 5998 येणार 5998. यांची बेरीज 11 हातचे 1 10 आणि 2 12 2 हातचे 1 10 आणि 6 16 हातचे 1 5 आणि 3 8 आणि 1 9 हे 12. आता 38 चा लॉग बघायचा आहे 1.38 चा 0 मध्ये 38 0 मध्ये 5798 5798 यांची सबट्रॅक्शन आणि 2 12 8 आणि 8 16 च्या 9 मधून 6 गेले उरले 3 देणार बार 2. आता याचा एंटीलॉग बघायचा आहे 0.38 चा 2 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 0.38 2 मध्ये 3 चा मेन डिफरन्स तो येणार 24 12 2412 2412 2.412 इंटू 10⁻² तर बार 2 आहे म्हणजे -2 येणार म्हणजेच k इक्वल टू 0.02412 आणि टाइम कशात आहे मिनिट मध्ये आहे तर इथं फक्त लिहायचं पर मिनिट. या पद्धतीनं ही k ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. आता त्यांनी विचारलेला आहे T½ विचारलाय. Now T½ इक्वल टू 0.693 डिव्हायडेड बाय k असा फॉर्म्युला आहे त्याचा म्हणजेच 0.693 डिव्हायडेड बाय 0.02412 हे असं येणार. आता 0.693 तेवढा बघूया किती येतोय बार 1.69 चा 3 मध्ये 69 चा 3 मध्ये 8407 आणि याचा लॉग तर तयारच आहे बघा बार 2.3823 यांची सबट्रॅक्शन करायची 4 8 9 आणि 5 14 झाले 1 8 मधून 4 गेले उरले 4 इथं सबट्रॅक्शन करायचे आहे -1 + 2 म्हणजे फक्त 1 येणार इथं. Therefore T½ इक्वल टू
आता याचा एंटीलॉग 0.45चा 8 मध्ये 4चा मीन डिफरन्स. 8 मध्ये 4चा मीन डिफरन्स म्हणजे 2874 असं येईल ते. टू 2.874 इंटू 10⁻1 म्हणजे 10 हे येणार 28.74 मिनिट. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The half-life of a first-order reaction is 1.7 hours. How long will it take for 20% of the reactant to react? म्हणजे याच्यातला 20% रिॲक्ट होणार आहे. मग शिल्लक किती राहील? शिल्लक राहणार असतो 80%. आणि हा जो 80% आहे, जो शिल्लक राहिलेला आहे, तो घ्यायचा असतो. हे लक्षात ठेवा. ही AT ची व्हॅल्यू असेल. इनिशियल व्हॅल्यू ज्या वेळेला पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू दिलेली असेल, इनिशियल व्हॅल्यू 100 कन्सिडर करायची. गिव्हन डाटा हाफ लाईफ ऑफ ए फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हाफ लाईफ दिलेला आहे 1.7 आवर्स. ह्याच्यावरून तुम्ही के काढू शकता. हाऊ लॉंग विल इट टेक म्हणजे स्मॉल टी विचारलेला आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घ्या 100. आता थोडासा बदल करतोय, हे 0 बाहेर लिहितो. ते तुम्ही कुठेही लिहिलं तरी चालेल. मी दोन्ही प्रकारे कम्प्लीट करून देतोय तुम्हाला. त्यानंतर 20% रिॲक्ट होते. हे घ्यायचं आहे. इट इज द अमाऊंट प्रेझेंट ऍट एनी इन्स्टंट टी. इथं मुद्दाम असं लिहून देतोय तुम्हाला 100 मायनस 20 दॅट इज इक्वल टू 80 असं घेतो. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा T1/2 चा फॉर्म्युला वापरून त्याच्यावरून के काढून घेऊया. T1/2 इक्वल टू 0.693 डिव्हायडेड बाय के. मग याच्यावरून के इक्वल टू 0.693 डिव्हायडेड बाय T1/2. 0.693 डिव्हायडेड बाय 1.7. 17चा पाडा येत असेल तर डायरेक्ट सोडवू शकताय तुम्ही, काय अडचण नाहीये. मी इथं लॉग टेबलनं सोडवतोय. बार 1.69चा 3 मध्ये काहीतरी 8407 काहीतरी होतं बघा. 69 3 मध्ये 8407. मी 17 चालू 0.17चा 0 मध्ये 2304. यांची सबट्रॅक्शन 3016 बार 1.61.61चा 0 मध्ये 3चा मीन डिफरन्स 0.61 0 3चा मीन डिफरन्स. इथे होणार 4077. 4.077 इंटू 10⁻⁻1 हे असेल. म्हणजे त्याच्यावरून के इक्वल टू
0.4077. टी कशात दिलेला आहे बघा, आवर मध्ये दिलेला आहे, पर आवर असेल. ही के ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता आपल्याला स्मॉल टी फाइंड आउट करायचा आहे. पुढचा फॉर्म्युला घेऊया. नाउ स्मॉल टी इक्वल टू 2.303 divided by k into log to the base 10 a0 divided by 80 असेल. Therefore t equal to 2.303 divided by k ची व्हॅल्यू 0.4077 into log to the base 10. a0 घ्यायचा आहे 100 आणि at घ्यायचा आहे 80. हे जर तुम्ही सोडवलं 100 डिवायडेड बाय 80 तर 20/100 20 हे 4 एके 4 उरतो 1 म्हणजे त्याचं 1.25 होते बघा. म्हणजे या ठिकाणी आता मी 1.25 लिहिणार आहे. तर त्याचा लॉग बघून घ्या पहिल्यांदा. 1.25 0.12 मध्ये 12 मध्ये 0969 हे 0 पॉइंट आणि एक 0969 लॉग मध्ये बघा परत एकदा पाहिजे असेल तर. आणि हे येणार 0.4077. हे परत लॉग न सोडवलं पाहिजे. 2.303 त्याचा लॉग आहे 3623. त्यानंतर हे आहे 2.96 मध्ये 2.303 चा परत एकदा चेक करू. 2.30 मध्ये 3 चा मेन डिफरन्स 36 17 आणि 6 36 23 तेच लिहिलेलं आहे आपण. आणि दुसरा लॉग काय बघायचा होता, 96 मध्ये बघायचं आहे. 96 मध्ये 96 मध्ये तो येतोय 9863. 9863 यांची बेरीज करायची आहे. 6 8 14 10 आणि 3 13 1 52 हे असेल. त्यानंतर याचा लॉग बघा छेदाचा 0.40चा 7 मध्ये 7चा मेन डिफरन्स 40 7 मध्ये 7चा मेन डिफरन्स 60 96 आणि 8. मग 96 आणि 4 म्हणजे हे होणार 6100 आणि परत पुढे 4 6104. 6104 यांची सबट्रॅक्शन करायची. 2 8 3 6 आणि 7 13 1. आता इथं कसं होतंय बघा, हे 1 आणि हे -1 हे कॅन्सल झालं, फक्त 12 1 शिल्लक राहील. आता याचा एंटीलॉग स्मॉल टी इक्वल टू 0.73 चा 8 मध्ये 2 चा मेन डिफरन्स 0.73 8 मध्ये 2 चा मेन डिफरन्स येणार 5473. 5473 5.473
into 10 raised to minus 1 हे असेल. Therefore, small t equal to हे होणार 0.5473. हे काय आहे, आवर मध्ये आहे. पर आवर होतं का बघा बरोबर ती. पर आवर, हे तुमचं आवर मध्ये येईल पहिल्यांदा. याचं मिनिटामध्ये किती होते ते पण बघून घेऊया. Therefore t equal to 0.5473 into 60, म्हणजे हे कशामध्ये जाईल, मिनिटांमध्ये येईल. Therefore t equal to ह्याच्यातल्या 10 न मल्टिप्लाय केलं की हे होणार 5.473 into 6. तर हे एवढं सोडवून घ्या. 6 18, 8 हातचे आले 1, 6 7 42 आणि 1 43 अशी 3 हातचे आले 4, 6 चौक 24 आणि 4 28 अशी 8 हातचे आले 2 आणि 6 पंचे 30 आणि 2 32, म्हणजेच 32.838 असं, किंवा ह्याला अप्रॉक्सिमेटली तुम्ही 32.84 मिनिट्स असं तुम्ही कन्सिडर करू शकताय. हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A first order reaction takes 40 minutes for 30% decomposition. परत एकदा पर्सेंटेज मध्ये दिले. त्याचा अर्थ इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 घ्यायचं 100, 30% डिकम्पोज होते, म्हणजे 30% खर्च होते, शिल्लक राहणार 70%. टाइम दिलेला आहे आणि कॅल्क्युलेट इट्स हाफ लाईफ. गिवन डाटा. टाइम सांगितलेला आहे 40 मिनिट. त्यानंतर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन घेतोय 100. त्यानंतर टाइम टी ला मिळणारं कॉन्सन्ट्रेशन घेतोय. 30% त्याच्यातनं खर्च झालेला आहे, 70 शिल्लक राहणार. कॅल्क्युलेट इट्स हाफ लाईफ. पुढचा सेक्शन. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. टाइम दिलेला आहे, इनिशियल फायनल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे, के काढू शकताय तुम्ही. के इक्वल टू 2.303 divided by t log to the base 10 A0 upon AT असेल. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. Therefore k equal to 2.303 divided by t. t आहे 40 minutes. log to the base 10 A0 आहे 100 divided by 70, म्हणजेच हे येणार 10/7 होणार. हे याचं काय होणार बघा. 7 एक्के 7, उरले 3, 7 चौक 28, उरले 2, 7 दोन्ही 14. इथं लिहितोय फक्त खाली. 20 होते, 7 दोन्ही 14, 6 राहिले परत शिल्लक. त्याचं येणार 7 8 56. झालं एवढं. आपण लॉग मध्ये एवढंच बघू शकतो, ह्याच्यापेक्षा जास्त काही बघू शकत नाही आपण. Therefore k इक्वल टू, म्हणजे या ठिकाणी मी ही व्हॅल्यू लिहिणार आहे 2.303 divided by 40 log to the base 10 of 1.473
428 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी घेतोय. आता याचा लॉग बघावं लागेल. मग 1.14चा 2 मध्ये 8चा मिन डिफरन्स, 14 2 मध्ये 8चा मिन डिफरन्स, 15 23 आणि 4, 15 27 आणि 20, 15 47 होणार. 15 47 ते इथे घ्यावं लागेल मला. therefore k equal to 0.1547 हे असेल. आता परत एकदा ह्या दोघांचे लॉग, त्यांची बेरीज आणि परत 40चा लॉग त्याच्यातनं वजा करावा लागेल. हे आहे 36 23 आहे 2.303 आणि याचं येणार बार 1.15चा 4 मध्ये 7चा मिन डिफरन्स, 15चा 4 मध्ये 7चा मिन डिफरन्स, 18 75 आणि 20, 18 95 असेल. यांची बेरीज 5 आणि 3 8, 9 आणि 2 11, 1 हातचे आले 8 आणि 7 14 आणि 1 15, 5 हातचे आले 3 आणि 2 5 येणार बार 1 हे असेल. आणि 40चा लॉग 0.40 0. नाही 1.6021 आहे 40चा लॉग. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. तर 7 2 आणि 9 11 झाले, 5 मधून 1 गेले 4, 6 आणि 9 15 झाले 1. हे -1 आणि हे -2 असं मिळून -3 होणार. हे बार 3 येणार इथं. बघा कशा पद्धतीने येते ते. ही तुमची के ची व्हॅल्यू येणार आहे. आता याचं 0.94चा 9 मध्ये 7चा मिन डिफरन्स बघितला पाहिजे. 0.94 9 7 9 6 7 म्हणजे हे 88 92 आणि 4 88 96 आणि 10 म्हणजे हे बघा 88 92 कारण ही पुढची व्हॅल्यू येणार इथं 6 येणार 9 आणि 1 10 हातचे आले 1 8 आणि 1 9 हे असं येणार 8906 येणार आहे. बघा 8906. Therefore, k equal to 8.906 into 10 raised to -3 हे असे येणार. आणि हे तुमचं येणार पर मिनिट, कारण हा टाइम पिरियड 40 मिनिट्स सांगितलंय त्याने. बघा लक्षात येते. आता ही तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळाली. आता याच्यावरून तुम्ही T1 फाइंड आउट करायचा आहे. T1 इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. मग हे 0.693 डिवायडेड बाय ही व्हॅल्यू 8.906 इंटू 10 रेस टू -3 हे असेल. आता 0.693 त्याचं काहीतरी 12.8407 आहे आणि याचा लॉग इथं तयारच आहे. 10 रेस टू -3 त्याच्या सहितच घेऊन टाका. 3.9497 यांची सबट्रॅक्शन करायची आहे. आता हे 0 होणार. 9 आणि 1 10 झाले 1, 5 आणि 9 14 झाले 1, 10 आणि 8 18 झाले 1. इथं सबट्रॅक्शन करायची आहे. हे किती होते बघा. हे +3
3 मायनस 1 हे होणार 2. मग -1 -2 हे असं होणार याच्यात. इथं टोटल -2 शिल्लक राहणार या दोघांचं, फक्त बार 3 आणि 1चं बार 2. परत ह्याच्यातनं मायनस करायचं आहे. मग -1 मायनस -2 म्हणजे +2 होणार, इथं 1 येणार फक्त. Therefore T1/2 इक्वल टू, आता याचा अँटीलॉग बघा किती होतोय, 0.89 1 मध्ये 0.89 1 मध्ये एवढा येतोय. 7780 7.780 into 10⁻1, that is equal to 77.80 minutes. हा त्याचा हाफ लाईफ पिरियड आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. शो दॅट द टाइम रिक्वायर्ड फॉर 99.9% completion of a first order reaction, म्हणजे त्याच्यातलं 99.9% रिएक्टंट यूज होणार, म्हणजे शिल्लक राहणार फक्त 0.1%. हा फर्स्ट पार्ट. तर याच्यासाठी लागणारा टाइम, इट इज 3 टाइम्स द टाइम रिक्वायर्ड फॉर 90% कम्प्लिशन. म्हणजे हा सेकंड पार्ट आहे. त्याच्यामध्ये असं कन्सिडर करायचं आहे की रिएक्टंटचं 90% कॉन्सन्ट्रेशन संपलेलं आहे, म्हणजे शिल्लक राहणार 10%. मग तुम्हाला 2 फॉर्म्युले तयार करावे लागतील, पहिल्यांदा ह्याच्यासाठी आणि नंतर याच्यासाठी. आणि मग दोघांचा टाइम घेऊन त्यांचा रेशो घेतला की पुढे सोडवायचं. हे येते बरोबर, काय एवढं अडचण नाही आहे जास्त. फक्त एवढं लक्षात ठेवा, हा पहिला टाइम जर मी T1 कन्सिडर केला, हा दुसरा टाइम जर मी T2 कन्सिडर केला, तर आपल्याला व्हेरीफाय असं करायचं आहे, T1 इक्वल टू 3 टाइम्स T2 हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग डायरेक्ट सोडवायला घेऊया आपण आता याच्यामध्ये सरळ. गिवन डाटा 2 पार्ट करूया सरळ याचे. फर्स्ट, फॉर 99.9% completion, तिथं तुम्हाला A0 100 घ्यावं लागेल आणि AT 100 मायनस 99.9 घ्यावं लागेल, म्हणजेच हे येणार 0.1% येणार. तर याच्यासाठी लागणारा जो टाइम पिरियड आहे तो घेतोय T1, आणि सेकंड पार्ट आहे फॉर 90% कम्प्लिशन. तिथे येणार A0 100, AT 90% यूज झालेला आहे, म्हणजेच 100 मायनस 90 दॅट इज इक्वल टू 10, आणि याला लागणारा वेळ T2. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स, पुढचा सेक्शन. फर्स्ट पार्ट, इथं मी T1 इक्वल टू 2.303 divided by K into log to the base 10 A0
अपॉन ए टी. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. 2.303 डिवायडेड बाय के लॉग टू द बेस 10. A0 100 आहे आणि ए टी आहे 0.1. हे पहिल्याचं इक्वेशन झालं. ह्याला आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल. ठीक आहे, बघू आपण पहिल्यांदा दोन्ही इक्वेशन तयार करून घेऊ आणि त्यानंतर ठरवू काय करायचं. T2 इक्वल टू सेकंड पार्ट साठी 2.303 डिवायडेड बाय के लॉग टू द बेस 10. इथं पण तोच फॉर्म्युला येणार आहे, फक्त व्हॅल्यूज घेतोय त्याच्यात. 100 डिवायडेड बाय 10 हे असेल. 100 डिवायडेड बाय 10 म्हणजेच तुम्ही फक्त इथं 10 घेऊ शकता. लॉग 10 तर 10 हे एवढंच राहणार फक्त शिल्लक. हे हे जर दोन्ही सेम असतील तर ह्याचा आन्सर 1 येते. एवढं मॅथ्स मधलं माहित पाहिजे. T2 इक्वल टू हे एवढं शिल्लक राहणार फक्त. कंसामध्ये लिहून ठेवा. लॉग 10 टू द बेस 10 इज इक्वल टू 1. हे तुमचं पहिलं इक्वेशन इथं तयार आहे. हे दुसरं इक्वेशन डिवाइडिंग 1 बाय 2. तर काय येणार T1 अपॉन T2 इज इक्वल टू हे पूर्ण घ्यायचं इथं. इक्वेशन 1 झालं. डिव्हायडेड बाय मध्ये फक्त हे एवढंच येणार 2.303 डिव्हायडेड बाय के हे असेल. त्याला सिम्प्लिफाय करा फक्त. देअरफॉर T1 अपॉन T2 इक्वल टू याच्यामध्ये काय होणार, ही पूर्ण टर्मच कॅन्सल होणार. सेम टर्म आहे दोन्ही ठिकाणी. आता हे जे शिल्लक राहिले ते पहिल्यांदा मांडून घेऊया. लॉग टू द बेस 10 100 डिव्हायडेड बाय 0.1 आहे. मग ह्याला अंशाला आणि छेदाला 10 न मल्टिप्लाय करतोय. इथं होणार 1000 डिव्हायडेड बाय मध्ये 1 येणार, ते लिहितच नाही इथं. Therefore T1 upon T2 equal to log to the base 10 1000 म्हणजेच 10 चा क्यूब येणार. हे 3 पुढे घ्या. log 10 to the base 10 परत एकदा 30 टर्म आली बघा. एवढा सेक्शन, याचा आन्सर 1 येते. Therefore T1 upon T2 equal to 3 होणार. याच्यावरून T1 इक्वल टू 3 मल्टिप्लाय करा पुढे 3 टाइम्स T2. हेच त्यांनी व्हेरीफाय करा म्हटले. या पद्धतीने ते कम्प्लीट होईल.